नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लुंजी। अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी। तर बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे मी कैरी। तुम्ही कुठलीही कैरी घेऊ शकता, पण सध्या मला हीच मिळालेली असल्यामुळे मी याच कैरीपासून बनवत आहे। तर आपण याला छानपैकी असं स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पुसून सुद्धा घेतलेला आहे। तर इथे आपण छानपैकी याला कट करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण याचा हा भाग कट करणार आहोत, जेणेकरून यामधलं जो ऑइल असेल ते बाहेर निघेल। तर कट करून घेऊया। तर याची छानपैकी असे काप करून घेणार आहे मी आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला जमल तसे तुम्ही काप करा। आपल्याला अजिबात यावरची साल काढायची नाही आहे। तर अशा प्रकारे मी सगळे काप करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवं तसे काप करून घेऊ शकता। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर मी ती एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण सर्वप्रथम तेल घालणार आहोत। तर आपण कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेले आहेत। तर आपण सुरुवात करूया। तर तेल आपले छानपैकी तापलेलं आहे। सर्वप्रथम घालूया आपण मेथी दाणे। तर मी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। त्याच सोबत घेतलेला आहे बडीशोप, हे 1 चमचा घेतलेला आहे। याच सोबत घालणार आपण मोहरी आणि जिरे। मी अर्धा चम्मच घेतलेले आहे एका कैरीच्या मापानुसार। तुम्ही जर कैरी जास्त वाढून घेतली असेल तर त्यानुसार तुम्ही ते साहित्य वाढवू शकता। आणि या सोबत घालणार आपण पाव चमचा हिंग आणि छानपैकी याला असं फ्राय करून घेणार आहोत। तर हे छानपैकी असं तडतडलेलं आहे। आता यामध्ये घालूया आपण हळदी पावडर अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा आणि सोबतच घालणार आहोत आपण लाल तिखट 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। मी साधारण अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। आणि याला छानपैकी असं फ्राय करून घेणार आहोत। तर हे छानपैकी असं फ्राय झालेलं आहे। यावर टाकणार आहोत आपण कैऱ्याचे काप। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कैऱ्याचे काप केलेले आहेत आणि हे आपण टाकून असं मिक्स करणार आहोत। आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण का आपण याच्यामध्ये गुळाचा आणि साखरेचा वापर करणार आहोत। तर त्यालाच पाणी छानपैकी सुटणार आहे। इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि कैरी छानपैकी अशा फ्राय करून झालेले आहेत। तर यामध्ये आपण घालूया गूळ आणि साखर। बनवायला खूप सोपं आहे आणि खूप लवकरात लवकर बनते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला अप्रतिम लागते। अगदी घरच्या साहित्यामध्ये होते। आपण इथे पाण्याचा वापर करत नसल्यामुळे ती जास्त दिवस टिकते। तर याला छानपैकी असं आपण शिजवून घेऊया। याला आपल्याला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छानपैकी याला पाक सुटेल आणि शिजल्या जाईल।
तर बघू शकता तुम्ही, याला रंग किती छान आलेला आहे। तर याला अजूनच चटपटीत करण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ घालत आहे। त्याने अप्रतिम चव येते। तर अशा प्रकारचं काळं मीठ असते जे कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये भेटू शकते। तर ते घालत आहे मी, म्हणजे याने काय होईल, जास्त चटपटीत लागेल, छानपैकी असं आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत होईल। ते तुम्ही हे सुद्धा टाका, किंवा मग आवडत असल्यास तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, पण मी ते चाट मसाल्याचा वापर केलेला नाहीये। तर लुंजी आपली छानपैकी झालेली आहे, थोडी थंड करून घेऊया। मध्यम गॅसवर मी छानपैकी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे। तर आपली ही लुंजी शिजलेली आहे। तर गॅस बंद करून आपण असंच 5 मिनिटांसाठी ठेवूया। तर यावर मी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटं अशी शिजू देणार आहे गॅस बंद करून। तर थंड झाल्यानंतर आपण बघूया। तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत। छानपैकी आपण शिजल्यानंतर थोडं 5 मिनिटं वाफून सुद्धा घेतलेली आहे। तर बघू शकता अप्रतिम दिसत आहे। तर कशी वाटली तुम्हाला म्हणजे लुंजीची रेसिपी? तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची लुंजीची टेस्ट कशी आली ते कमेंट करून सांगा। आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमच्या लुंजीची टेस्ट कशी झाली ते। तर नक्की एक वेळेस ट्राय करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।